विचारूनि बोले विवंचूनि चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले. बरे शोधल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्तराहो. जय जय रघुवीर समर्थ, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ज्यांना आपण आधुनिक महिपती महाराज म्हणतो असे दासगणू महाराज जे आहेत, या दासगणू महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना एक पदवी दिली आहे. ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी आमच्या या संत विद्यापीठाचे मुख्याध्यापक आहेत. एखादे मुख्याध्यापक आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे प्रबोधन करतील तशी सगळी तत्व या ठिकाणी समर्थांनी सांगितली आहेत. जर आपल्या महाविद्यालयामध्ये आंतरमहाविद्यालयीन अशी काही वक्तृत्व स्पर्धा होणार असेल तर ही वक्तृत्व स्पर्धा योग्य तऱ्हेनं संपन्न होण्यासाठी आपल्या मुलांना काय काय सांगितलं पाहिजे ते त्यांनी आपल्या सर्व साधकांना सांगितलं आहे. पण वक्तृत्व स्पर्धा होईल का नाही माहीत नाही, पण सगळ्या जगामध्ये सातत्याने भौतिकवादी आणि अध्यात्मवादी यांच्यामध्ये भौतिकाची ती सगळी वक्तृत्व स्पर्धा चालूच असते. तेव्हा या सगळ्या स्पर्धेमध्ये साधकांना आज ना उद्या उतरावं लागणारच आहे, तोंड द्यावंच लागणार आहे. मात्र असं नास्तिकाच्या समोर किंवा ऐहिकच ज्याला श्रेष्ठ वाटतं अशांच्या समोर बोलताना काय पथ्य पाळशील? विचारूनी बोले. एखाद्या गोष्टीचा एखादा मुद्दा आपल्या लक्षात आला, त्यावेळेला आपल्याला त्या मुद्द्याचं उत्तर माहीत नाहीये, थांबून राहावं. मला लगेच त्यावेळेला ते आठवलं नाही, त्यावेळेला देता आलं नाही म्हणून वाईट नाही वाटून घेऊ. तो मुद्दा लक्षात घ्यावा, त्याला काय म्हणायचंय तेही लक्षात घे. आणि आता या मुद्द्यासाठी आपल्या बऱ्याच लोकांना विचार की असा असा त्यांनी माझ्याशी मुद्दा मांडलाय की याला काय उत्तर देता येईल, याला काय उत्तर देता येईल. आपल्याला सुचलं तरी सुद्धा अनेकांना विचारावं की हे मला सुचलंय, असं उत्तर द्यावं का, हे उत्तर बरं होईल का. या दृष्टीनं विचारूनी बोले. कारण गोष्ट अशी आहे, आपण जर एकदा ते उत्तर दिलं मग त्याप्रमाणे आपल्याला वागणं आलं. वक्तृत्व स्पर्धा अध्यात्माची असेल तर कोणीही फक्त ते स्पर्धेपुरतं पाहत नाही. त्याच्यावर 24 तास लोकांचे कॅमेरे असतात की हा मनुष्य कसा आहे पुढे. या दृष्टीनं मग मात्र एकदा आपण त्याचं उत्तर दिलंय, एकदा आपण त्याचा योग्य तो निर्णय केल्या म्हटल्यानंतर त्याची विवंचना आपल्या मागे पाहिजे. मग आपलं चालणं, आपलं वागणं हे विवंचन, त्या विवंचनेप्रमाणेच व्हायला पाहिजे. मग असं जर आपण सगळ्यांशी विचार विनिमय करून योग्य ते बोललो तर काय समाजामध्ये होईल. तयाचे संतप्त तेही निवाले. अनेक वेळेला हट्टाग्रही माणसं असतात, दुराभिमानी माणसं असतात, ते संतापल्यासारखं अधवा तधवा वाटेल ते बडबड करत असतात, समाजाला भ्रमित करत असतात. अशा वेळेला आपल्या अभ्यासपूर्ण बोलण्याने आणि मुळात आपल्या अतिशय शांत योग्य अशा आचरणाने ह्या सगळ्या संतप्तांचा आपोआप ऱ्हास होतो. ते सगळे आपोआप निवतात. पण यासाठी आपला अभ्यास फार सुंदर पाहिजे, तयारीचा पाहिजे. तर समर्थाने आणखीन पण सांगितलंय, बरे शोधल्या विण बोलू नको. तू योग्य काय ते शोधल्याशिवाय सांगू नको. अभ्यास येणे प्रगटावे. आपला अभ्यास त्या विषयाचा पूर्ण झाला तर बोलावं, नाहीतर अन्यथा या विषयातलं मला अजून पुरेसं माहीत नाही असं प्रामाणिकपणे सांगून बाजूला तरी व्हावं. म्हणून जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. आपलं वागणं, आपलं बोलणं, नेमस्त या शब्दाचा अर्थ कुठेही अतिरंजित नाही. जे आहे, जेवढं आहे, जसं आहे तसं, म्हणजे नेमस्त. की ठीक आहे, मला कोणी अगदी हे सांगितलं की तुम्ही तो भीमसेन जोशीने गायलेला पटमंजरी नावाचा राग गाहो, की ज्या रागामध्ये 5 रागाचं मिश्रण वगैरे असतं, मला त्यांनी गायला सांगितलंय आणि मी गात नाही म्हणजे काय, असा वेडेपणा नको. नाही येत आपल्याला, ते नाही ना आपल्याला त्याचा रियाज काही झालेला, आपल्याला नाही याची माहिती. ठीक आहे, मला ते येत नाही,
आता मी गाण्यासाठी बसलोच आहे, तर मला एवढं येतंय ते गाऊ का? आपली इच्छा असेल तर गातो. तेच उत्तम प्रामाणिकपणे गायलं तरी सुद्धा स्पर्धेसाठी समोरचा आलेला माणूस सुद्धा आनंदी होऊन जातो. वा, छान, ठीक आहे, पटमंजरी तुम्ही नाही गायला, पण आता हे गायलात ते छान होतं. हो, संतप्त नेऊ शकतात, पण त्यासाठी आपलं नेमस्त पाहिजे. उगाच आपणच आपल्या तोंडाने जर सांगत बसलो मला किती पुरस्कार मिळाले तुम्हाला कल्पना नाही. अरे गाण्याबद्दल मी असा बसलो की दुसऱ्या मिनिटाला मैफल माझ्या ताब्यात असते. तबला लागलाय काय नाही लागला, तंबुरा लागला का नाही लागला, काय फारसा फरक पडत नाही. तू नको न बोलू बाळा काही. आपलं जे आहे ते नेमस्त. अर्थात याचा उलटाही भाग असतो हा, की आपल्याला येत असताना उगाच आपण नकारात्मक बोलायचं. नाही हो, मला कुठलं काय जमणार आहे. अहो अलीकडं काय सूर सुद्धा लागत नाही, ताल मला लक्षात येतो. तुला जे येतंय ते नेमस्तपणे मांड. म्हणून फार सुंदर समर्थांनी या ठिकाणी आपल्याला एक सूचना केली आहे की आधी मुळात शोध समोरचा माणूस तुला काय विचारतोय याचा शोध घे. मला एक सहज दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. आता एका श्लोकावरून आपण बाकीच्याही वेळेला हे तारतम्य बाळगाल असं मी धरून सांगतो. एकानं असा मला शंका प्रश्न विचारला की का म्हणले त्या गीता कोणी सांगितली? भगवान श्रीकृष्णाने. बरं, कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. बरं, कशाला सांगितली? युद्धामध्ये तो युद्ध करायला तयार नव्हता. शत्रूशी युद्ध केलं पाहिजे, तो राजा आहे, त्याला युद्धाला उभं करण्यासाठी सांगितली. अशी सांगितली का? बरं. अहो पण त्या गीतेमध्ये भक्तियोग नावाचा जो 12वा अध्याय आहे ना, याच्यामध्ये भगवंतानी उत्तम भक्ताची लक्षणं सांगितली आहेत. आणि या लक्षणामध्ये असं लिहिलंय, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः. जो शत्रूशी आणि मित्राशी समान वागतो किंवा आपला मान झाला काय, अपमान झाला काय, त्याची मनस्थिती समान असते, त्याला चांगला भक्त म्हटलेला आहे. आता मला सांगा महाराज, असं मुळात कृष्ण कधीच वागले नाहीत. ते शत्रूशी शत्रूसारखे वागले, मित्राशी मित्रासारखे वागले. बरं, शत्रूशी मित्रासारखं वागायचं असेल तर मग गीता सांगायची गरजच नाही. अर्जुन पहिल्याच अध्यायात ते वागायला तयार झाला होता. मग शत्रूशी तू शत्रूसारखंच वागलं पाहिजेस हे शिकवायला जर गीता सांगितली आहे, तर शत्रू बरोबर आणि मित्राबरोबर दोन्ही बरोबर समानच वागावं. आपला अपमान झाला तरी आपण विचार करू नये. असलं कशाला विचित्र तत्वज्ञान कृष्णाने शिकवलं? म्हणजे कृष्ण तरी शिकवताना चुकतायत नाही तर अर्जुन तरी हे ऐकून घेताना चुकतोय. वा वा वा, काय आमची बुद्धिमत्ता. आम्ही देवाची अक्कल काढायला सुद्धा तयार हो, पण एकदम रागवून नाही उपयोगाचं. त्याला 2 उत्तरं दिली आणि अनेक विद्वानांशी चर्चा करून मी ती 2 उत्तरं दिली होती त्याला, आणि त्यांनी त्याला समाधान झालं, तो निवला. म्हटलं उत्तरं 2 आहे. प्रश्न असा आहे की मी मित्राशी शत्रूशी समान वागावं असा जेव्हा माझा वैयक्तिक प्रश्न असेल तेव्हाचे नियम वेगळे आहेत, आणि जेव्हा राष्ट्रीय प्रश्न असेल तेव्हाचे नियम वेगळे आहेत. आणि दुसरं असं, कृष्ण कधी कंसाशी कंसासारखेच वागणार आहेत आणि सुदाम्याशी सुदाम्याचे मित्रासारखेच वागणार आहेत. एकमेकांच्याशी गल्लत होणार नाही. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, हा श्लोक कशामध्ये आला? भक्तियुगामध्ये आला. भक्ती हे कशाचं स्वरूप आहे? हे परमप्रेमाचं स्वरूप आहे. आणि म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की साधकानं किंवा अशा भक्तांनी शत्रूवर आणि मित्रांवर समान प्रेम करायचं आहे. भक्तियोगाचा विषय आहे हा. दोघांशी समान वागायला नाही सांगितलं, दोघांवर समान प्रेम पाहिजे. जसं आईचं आपल्या 2 मुलांवर प्रेम समान असतं, पण एक मुलगा सारखा अभ्यास करतो आणि एक मुलगा सारखा खेळतो. मग आई काय करते? जो सारखा खेळतो त्याला अभ्यासाला बसवते, जो सारखा अभ्यासाला बसतो त्याला खेळायला पाठवते. वागणं दोघांशी वेगळं आहे, पण प्रेम एक आहे की नाही? तेव्हा आपण जसं मित्राला सुधारायचा प्रयत्न करतो तसा शत्रूला सुद्धा शासन करताना त्याचा द्वेष डोक्यात नको ठेवू. तो सुधारावा, तो चांगला व्हावा, अशा मैत्रीनं ते कर. हे समशत्रौच्या मित्रेचा खरा अर्थ आहे. उगाच शत्रूला जाऊन आपले सगळे मित्रासारखे भेद सांगून टाक, अशा मूर्खपणाला कुठेही भगवंतानी भक्त म्हटलेलं नाही. तेव्हा भगवंताची बुद्धिमत्ता अगाध आहे, त्याच्यावर असा संशय घेऊ नये. आपल्याला सांगण्याचं कारण असं की अशा तऱ्हेनं पुराणातले गीतेतले श्लोक घेऊन काही माणसं चुकीचं सांगू शकतात, हट्टाग्रह करू शकतात. आपण समाजाचं सांत्वन किंवा असं त्यांच्या मनाचं निवणं आपल्या बुद्धीनं आणि आपल्या चातुर्यानी साधनेच्या बरोबरच केलं पाहिजे. म्हणून आजचा श्लोक लक्षात घ्या. विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले,
बरे शोधल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्तराहो. जय जय रघुवीर समर्थ.